राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम संकोचाचा अंधार. रितिशा समाज कल्याण विभागात उपव्यवस्थापक म्हणून काम करत होती. सामाजिक विभागाशी जुळल्यामुळे आणि त्यांच्या साध्या वागण्यामुळे त्यांना खूप आदर आणि कीर्ती होती. मोहन, गाडी काढ, चल बाजारात जायचे. होय मॅडम. रितिशा पूर्ण गप्प होती. काही चिंतेचे ढगही दिसत होते. आज ती कोणत्या विचारात मग्न होती माहित नाही. मॅडम, हा खूप महत्वाचा कॉल आहे. तुमची परवानगी असेल तर गाडी साईडला करून बोलू का? हां, कर. सॉरी मॅडम, कॉल पोलीस स्टेशनचा होता, नाहीतर वाटेत गाडी थांबवली नसती मी. पोलिसांचा फोन? काय झालं? काळजी करण्यासारखं तर काही नाहीये ना? नाही मॅडम, पण वेळीच लक्ष दिले नसते तर कदाचित घडलं असतं. का? काय झालं? मॅडम, तुम्हाला माहित आहे की मी राखीला SSC प्रशिक्षण देत आहे. तिने तिचा फोन नंबर कोणाला तरी दिला असावा की मला माहित नाही कसं. मात्र काही दिवसांपासून तिला सतत ब्लँक कॉल येत आहे. अच्छा, मग तू काय केलंस? कोण कॉल करत होता ते कळलं का? कळूच शकलं नाही मॅडम. राखीलाही विचारलं असता काही सांगता आलं नाही तिला. अच्छा, मग तू काय केलंस? मी नंबर ब्लॉक केला, पण नंतर इतर नंबरावरूनही कॉल येऊ लागले. अच्छा, मग काय केलंस? राखी अजूनही कोचिंगला जाते का? होय मॅडम, जाते ना. तिचा अभ्यास कशाला थांबवायचा? असे केल्याने हे बनावट कॉल करणाऱ्यांचे मनोबल देखील वाढतं. बरोबर बोलतोयस तू. मी जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि ज्या नंबरवरून कॉल येत होते त्याची संपूर्ण माहिती देऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी सखोल तपास करून असे करणाऱ्यांना लवकर शिक्षा करू असे मला आश्वासन दिले. तुला पोलीस स्टेशनला जाताना भीती नाही वाटली? म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तुला संकोच नाही वाटलं का? भीती, संकोच कोणाकडून? पोलिसांकडून? हो. नाही मॅडम, ते आमच्या संरक्षणासाठी आणि सेवेसाठी आहेत. आमचा संकोच चुकीच्या लोकांना आमचा आणखीन छळ करण्याची परवानगी देतो. रितिशाचे प्रश्न संपले होते. मोहन, गाडी सिव्हिल लाईन्स कडे वळ. का सिव्हिल लाईन्स मॅडम? घर तर दुसऱ्या दिशेला आहे ना. सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनला जायचे. पोलीस स्टेशन का मॅडम? काय झालं? मला रिपोर्ट करायचे. कशा बाबतीत मॅडम? मलाही गेल्या 1 महिन्याभरापासून ब्लँक कॉल येते आणि माझ्या सोशल मीडियावरही सतत चुकीचे मेसेजेस येत आहेत. तुझ्या धैर्याने सर्व संकोच दूर केलाय माझा. मोहन, खूप खूप आभार तुझे. मॅडम, तुम्ही पण. आताच आपण ऐकत होता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम संकोचाचा अंधार. अनुवाद आणि रेकॉर्डिंग समर्थन क्लॅपर एंटरटेनमेंट सोबत. प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्रोफेसर उषा शर्मा. अकॅडमिक सपोर्ट याचना गुप्ता.